ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काय आहे की मागासवर्गीय समाजाची मतं प्रभावित करण्यासाठी यापूर्वी रिपब्लिकन पार्टी बऱ्यापैकी काम करत होती आणि या पार्टीला ज्या वेळेला त्यांचा जनमताचा कौल थोडासा बाजूला होत गेला आणि या पार्टीकडे दुर्लक्ष होत गेलं तर ती जागा आता वंचितने घेतलेली दिसते। आणि गेल्या इलेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर वंचितने चांगली मतं घेतली होती आणि त्याचा फायदा ह्या ठिकठिकाणी महायुतीच्या उमेदवारालाच झालेला होता। म्हणजे जी मागासवर्गीय समाजाची मतं जी महाविकास आघाडीकडे जात होती तर ती न जाता ती मतं ही वंचितकडे गेली आणि त्याचा फायदा मग महायुतीच्या उमेदवारांना झाला होता। हे आता बऱ्यापैकी लोकांना कळून चुकलेलं आहे, कारण मध्यंतरी जो प्रोपगंडा झालेला आहे आणि जो प्रचार झालेला आहे की वंचित आघाडी ही भाजपचीच बी टीम आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि हीच टीम या निवडणुकांमध्ये कार्यरत असते आणि त्यामुळे ही गोष्ट आता इतक्या लहानसहान मुलापर्यंत ही पोहोचलेली आहे की भाजपची बी टीम आहे आणि त्यामुळे आता वंचितवरचाही विश्वास थोडा थोडा कमी होताना दिसतोय। जर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीकडे जर बघितलं तर गेल्या वेळेस जे 100 मतं जर मिळाले असतील तर यंदा वंचितला फक्त 25च मतं मिळाली। इतका मोठा फरक हा या निवडणुकीत पडलेला दिसतोय। त्याच्यामुळे आता वंचितलाही तग धरण्याची गरज निर्माण झालेली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर जशी ही राष्ट्रवादीतनं फूट पडली तसे त्यावेळेपासूनच अजितदादांच्या पक्षालाच घरघर लागलेली दिसते। म्हणजे जर आपण ही गेली लोकसभा निवडणूक बघितली तर त्याच्यात फक्त एकच उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्यामुळे आता हा पक्ष कसा टिकवायचा त्याला कोणाच तरी आधार लागेल आणि अजितदादांना फार जनमत नसल्यामुळे भाजप त्यांना जवळ करेल का किंवा यापुढच्या निवडणुका अजितदादा एकट्या लढू शकतील का। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। असे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्यातूनच कुठून तरी हे वंचित आणि अजितदादा हे एकत्र येतील असं ही चर्चा सुरू झालेली आहे। प्रत्यक्षात मला असं वाटत नाही, कारण उघड्या शेजारी नागडं गेलं आणि दोन्ही थंडीने कुडकुडलं अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे। तसाच प्रत्यय आपल्याला हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर येऊ शकतो आणि ही गोष्ट ही भारतीय जनता पक्षाच्याही लोकांना माहिती असेल किंवा अजितदादांनाही माहिती असेल। त्यामुळे प्रत्यक्षात अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येऊ शकत नाही असं मला वाटतं। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।